ओके, आज आहे आपलं सोल्युशनचं लेक्चर नंबर 11. कालपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय शिकलो आपण? बरोबर का? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज किती प्रकारच्या? पहिल्यांदा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सोल्यूट किती टाकले त्याच्यावरती ज्या प्रॉपर्टीज डिपेंड आहे त्यांना काय म्हणायचं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. किती आहेत टोटल? 4. पहिला कोणता? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचा फॉर्म्युला आला होता आपल्याकडे, काय? पी नॉट मायनस पी एस अपॉन इज इक्वल टू साय बी अपॉन इक्वल टू साय बी. बरोबर का? बरोबर का? पुढे नेक्स्ट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट याचं एक इक्वेशन सुद्धा पाहिलं आपण, काय? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. एम म्हणजे काय? मोलॅलिटी. डेल्टा टीबी म्हणजे काय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आणि केबी म्हणजे काय? इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. बरोबर का? हे झाले दुसरी. तिसरी काय आपल्याकडे? डिप्रेशन नाही, डिप्रेशन. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हे आज आपल्याला पाहिजे. आणि चौथं हे उद्या पाहिजे, ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर. काय डाऊट? काय डाऊट? हे 4 आपले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. त्यातला केबी आपण काल पाहत होतो. केबी मध्ये एक लाईन तुम्हाला लिहून दिली होती. त्या लाईनच्या आधी हे इक्वेशन आलं. डेल्टा टीबी. हा बोला बोला, तुमचं महत्वाचं आहे, बोला. कोण बोलतंय? गुणगुण गुणगुण आवाज येते. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय तुमच्याकडे? केबी इंटू एम. याच्या आधी काय होतं? डेल्टा टीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. केबी म्हणजे काय? तुमचा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. केबी इज इक्वल टू काय होतं? डेल्टा टीबी अपॉन एम. केबीचं युनिट काय होतं? केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल. बरोबर का? इथपर्यंत पाहिलेलं होतं. नेक्स्ट आपण पाहिलं होतं काय? केबी केबी हा, ते जे लिहिलं ना डायपोल मुवमेंट, ते चुकून जरा गडबडीत झालेलं माहिती. डायपोल मुवमेंट नाही, ते पोलॅरिटी. केबी डिपेंड्स अपॉन पोलॅरिटी. डायपोल मुवमेंट नका करू, ते पोलॅरिटी करा. डिपेंड्स अपॉन पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. पोलॅरिटी ऑफ डिपेंड्स अपॉन पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. काल मी चुकून तुम्हाला इथे डायपोल मुवमेंट, तुम्ही गडबड करत होता त्याच्यामध्ये चुकून डायपोल मुवमेंट झालं. तो क्वेश्चन माझ्या डोक्यात होता आणि त्या डायपोल मुवमेंटचं इकडे ते डायपोल मुवमेंट आलं. डायपोल मुवमेंट नाही, काय ते पोलॅरिटी आहे. ठीक आहे. पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट कशावरती डिपेंड येतो? जेवढी पोलॅरिटी जास्त सॉल्वंटची तेवढी केबीची व्हॅल्यू जास्त. ओके. केबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. पोलॅरिटी ऑफ सॉल्वंट. बरोबर का? केबी जास्त कधी? पोलॅरिटी जास्त, त्यावेळेला केबी काय असणार तुमचा? जास्त असणार. समजलंय का? नक्की का? याच्यात काय डाऊट? घ्या लिहून बरं पटकन. झाले लिहून? पा, जेवढा केबी जास्त तेवढाच काय जास्त असणार? तेवढाच डेल्टा टीबी जास्त. तेवढाच काय जास्त? डेल्टा टीबी जास्त. लिहू का इकडे? पा, पोलॅरिटी काय झाली तुमची? इन्क्रीज झाली. त्याच्यामुळे काय झालंय? बोला. केबी पण काय झालाय तुमचा? इनक्रीज झालाय. केबी इनक्रीज झालाय. डेल्टा टीबी काय होतो? डेल्टा टीबी इनक्रीज झाला म्हणजे काय झालाय? बॉइलिंग पॉइंट वाढलाय. म्हणजे काय झालंय? बॉइलिंग पॉइंट इनक्रीजेस. काय डाऊट?
कोणाचा वाढला बरं? सॉल्व्हंटचा घ्या. झालंय, घ्या पटकन देऊन. झालं का? आता केबी आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, ज्यालाच आपण काय म्हणतो, टीबी नॉट. काय म्हणतो त्यालाच आपण? टीबी नॉट. यांच्यामध्ये काय रिलेशन आहे पहा. यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर केबी इज इक्वल टू आर टीबी नॉटचा स्क्वेअर, आर टीबी नॉट स्क्वेअर अपॉन टीबी नॉटचा स्क्वेअर. एक मिनिट, इक्वेशन मला आठवण. ओके, 1000 इंटू डेल्टा एल टेम्परेचर, लिक्विड टू वेपर, डेल्टा एल वेपरायझेशन. बरोबर सांगतो. डेल्टा एल वेपरायझेशन इज इक्वल टू latent heat of vaporization. ही काय असतं बरं? अमाउंट ऑफ हीट required to convert 1 gram of liquid to gas. आलं का? तुम्ही जे 1 मोल म्हणताय, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1 मोल ऑफ लिक्विड टू गॅस, हे जे आहे हे काय तुमचं डेल्टा एच वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ काय ती तुमची वेपरायझेशन. ज्यावेळेस डेल्टा एच लिहिलेलं असतं, ज्यावेळेला डेल्टा एच लिहिलेलं असतं ती कशासाठी असते? 1 मोल साठी. आणि ज्यावेळेस 1 ग्राम साठी दिलेली असते ती काय असते तुमची? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले. आता पहा, काय फॉर्म्युला आलता आपल्याकडे? केबी इज इक्वल टू आर इंटू टीबी नॉटचा स्क्वेअर अपॉन 1000 इंटू बरोबर का? बरोबर का? समजा तुम्हाला मोल साठी दिली, डेल्टा एल ची व्हॅल्यू किती असते? डेल्टा एल वेपरायझेशन ही कशासाठी आहे? ग्राम साठी. कशासाठी काढतो आपण ही? कशासाठी काढतो आपण ही? ग्राम साठी. कशासाठी काढतो? याच्यावरने समजा मोल साठी काढायची, कशी काढणार? डिवायडेड बाय काय करणार तुम्ही? बोला की. मोलार मास. सॉल्व्हंट आहे म्हणून काय मिळणार तुम्हाला? मोल साठी मिळेल गिवन मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू, बरोबर का? बरोबर का? ही कशासाठी आली तुमची? मोल साठी. आणि मोल साठी जी असते त्यालाच काय म्हणतो आपण? डेल्टा एच. असं लिहू का? देअरफॉर डेल्टा एल वेपरायझेशन इज इक्वल टू, उलट झाले, चुकलं, उलट झालं, असं पाहिजे. डेल्टा एच वेपरायझेशन इज इक्वल टू MA इंटू डेल्टा एल ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे.
मोल साठी काढायचे तुम्हाला, मोलार मासने काय केला, मल्टिप्लाय केलं. देअरफॉर डेल्टा एल ऑफ वेपरायझेशन इज इक्वल टू काय येणार, डेल्टा एच ऑफ वेपरायझेशन डिवायडेड बाय एम. ही व्हॅल्यू वरच्या फॉर्म्युलामध्ये पुट करतो. एम ए इथे डिवाइड येईल, वरती गेला तर मल्टिप्लाय होईल. पहा देअरफॉर केबी इज इक्वल टू आर इंटू टीबी नॉटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1000 इंटू डेल्टा एच वेपरायझेशन अपॉन एम ए, तो वरती गेला मल्टिप्लाय बाय एल. कळलंय का? वेर केबी इज इक्वल टू बोला, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, आर इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट, व्हॅल्यू 8.314 कशात, जूल पर केल्विन पर मोल किंवा 2 कॅलरी पर केल्विन पर मोल. कॅलरी मध्ये वरची, जूल्स मध्ये. टीबी नॉट बोला, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्वंट. एम ए मोलार मास ऑफ सॉल्वंट, मोलार मास ऑफ सॉल्वंट. काय डाऊट? आणि डेल्टा एच तुम्ही सांगितलं. अरे असं काय द्यायचं, काय डाऊट? समजलंय का? लिहून घेता, घ्या बरं लिहून पटकन. झालं? झालंय काय? कालचा होमवर्कचा क्वेश्चन आहे हा, होमवर्कचा झालाय का? सोडून द्यायचंय का आन्सर सांगायचं? सोडवायला लागेल ना, आन्सर सांगायचं का डायरेक्ट आन्सर सांगू? तुम्ही काढलेत सगळे, सोडवलेत का? 3च होते का? बरं ठीक आहे. किती आले तुमचा? पहा, हाऊ मच युरिया should be dissolved in 50 grams of water so that its vapor pressure at room temperature is reduced by 25%. Calculate the molarity of solution obtained. काय काढायचे आपल्याला? मोलॅलिटी. काय काढायचे आपल्याला? मोलॅलिटी काढायची. हाऊ मच युरिया, मोलार मास दिले आपल्याला, म्हणजे इथे काय काढायचं आपल्याला? WB काढायचा आहे, MB आपल्याला दिलेला आहे. डिझॉल्व इन 50 ग्राम्स, WA दिलाय, MA पण दिलाय. किती? वॉटर दिलंय, याचा अर्थ MA किती आहे तुमचा? 18 आहे, बरोबर. सो दॅट वेपर प्रेशर ऍट रूम टेम्परेचर रेड्यूस बाय किती रेड्यूस झालंय? आता पहा, म्हणजे पी नॉट किती होता तुमचा? समजा 100 होता. वेपर प्रेशर कितीने कमी झाले? कितीने कमी झाले? म्हणजे पी नॉट PS किती असणार आहे? दोघांमधला गॅप किती पाहिजे ने? 25. कितीने कमी झाले? 25 ने कमी झाले. मग जर पी नॉट तुमचा 100 असेल तर PS किती असणार? 75. काय डाऊट? इथपर्यंत कळाले का? नक्की काढायचं काय तुम्हाला आता ह्याच्यामध्ये? मोलॅरिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि WB इज इक्वल टू, बरोबर का? फॉर्म्युला काय? P नॉट मायनस PS, P नॉट इज इक्वल टू NB अपॉन NA. बरोबर आहे का? हाच फॉर्म्युला आहे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला सांगायचा, P नॉट मायनस PS अपॉन इज इक्वल टू, किंवा असं काय होतं का?
आपण काय होतं, हा मग मोलॅलिटी काढायचीच आहे ना, मग घ्या मोलॅलिटी काढून घ्या. डायल्युशन साठी आहे ना. हा वॉटर ऍड केले ना आपण. ठीक आहे, 1000 इंटू किती इथे एवढंच आहे. सोडव मग किती आलं इथे. 25 अपॉन 100 इज इक्वल टू एम इंटू एम ए किती आहे तुमचा, एम ए किती आहे तुमचा 18 अपॉन 1000, 18 अपॉन 1000. बोला किती आलं म्हणजे हे, एम इक्वल टू 25 इंटू 1000 डिवायडेड बाय 18 इंटू 100. बरोबर का, अहो बरोबर आहे का, नक्की का. बोला 2 नाही जा, किती येते इथे 18 वन जा 18, 18 वन जा 18 बरोबर. 1.567 70 0 18 8 जा 7 जा 1.7 इंटू 10 17 आलं का. तुमचं किती आले, परत सांगतो. बघ इथं काय येईल, 25 इंटू 1000 डिवायडेड बाय 100 इंटू 18 बरोबर. नक्की, 0 ला 0 गेले, 0 ला 0 गेले, किती आलं 250 अपॉन 18 13.89. याचाच मी काय म्हटलो 25 इंटू 10 डिवायडेड बाय 18 ना, बरोबर का. 18 वन जा 18, 18 वन जा 18 किती उरले 5 6 7 उरले ना, 7 एक कॅरी केला 0 70 ना. 18 5 जा किती, 18 5 जा 90, 90 मायनस 18 5 4 3 बरोबर, सॉरी बरोबर. 18 3 जा किती आलं 13.88. चुकून मी 7 जा कन्सिडर केलं, 3 जा सॉरी. 13.88 काय आली ही तुमची, हा मोलॅलिटी आली. मोलॅलिटी इज इक्वल टू 13.88. नेक्स्ट काय काढायचं तुम्हाला, डब्ल्यू बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मोलॅलिटीचा फॉर्म्युला एन बी अपॉन अरे थांबा तुम्ही ना गडबड. मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन, समजा ग्राम्स मध्ये असेल तर वरती काय 1000 आणि खाली काय लिहिणार तुम्ही, एन बी म्हणजेच काय डब्ल्यू बी अपॉन एम ए एम बी इंटू डब्ल्यू ए इंटू 1000 बरोबर का, इक्वल टू एम. डब्ल्यू बी काढायचा आहे म्हणजे एम इंटू एम बी इंटू डब्ल्यू ए अपॉन 1000 इज इक्वल टू काय डब्ल्यू बी. बोला किती आहे तुमची मोलॅलिटी 13.88 इंटू एम बी काय तुमचा, हा दिला किती 60 इंटू 60 इंटू डब्ल्यू ए. हा वॉटर किती घेतलंय तुम्ही 50 ग्राम, किती घेतले तुम्ही 50 डिवायडेड बाय 1000, 1000 ने डिवाइड केलं ना, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 6 5 जा 30 परत एक 0 जाईल, किती आलं इथं 3 म्हणजे 13.88 इंटू 3 काय येणार तुमचा हा डब्ल्यू बी. डब्ल्यू बी इक्वल टू किती आला, बरोबर असं झालं का तुमचं 24 25 26 9
41.6 आले सर्वांचं आले. सेम त्याच टाइप मध्ये ना. बोला ह्याचं किती आले तुमचं. हा पहा, mass of urea required to dissolve in 100 grams of water, 1000 grams of water. काय दिलं इथं WA दिलाय. MA काय असणार आहे काढायचंय काय तुम्हाला. मास ऑफ युरिया म्हणजे WB काढायचं आहे. इन ऑर्डर टू रेड्यूस द वेपर प्रेशर ऑफ वॉटर बाय 25%. कितीने रेड्यूस करायचंय. कितीने रेड्यूस करायचंय म्हणजे P0 मायनस PS किती असणार 25. बरोबर का. बरोबर आहे. काय डाऊट. हा ओके. फक्त मास बदलले बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. बरोबर. आणि P0 ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी सपोज करायची. P0 समजा आपली 100 आहे. PS किती असणार 75. का बरं कारण किती रेड्यूस करायचंय 25. फॉर्म्युला काय आपल्याकडे P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू M इंटू हा वाला फॉर्म्युला कोणता आत्ता वापरलेला M इंटू MA अपॉन 1000. बरोबर. M इंटू MA अपॉन 1000. M म्हणजे काय असते मोलॅलिटी. डायरेक्ट मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट करू पहा. P0 मायनस PS अपॉन P0. बोला मोलॅलिटी म्हणजेच काय NB अपॉन WA. बरोबर. कशामध्ये KG मध्ये. समजा KG मध्ये नसेल तर वरती मल्टिप्लाय बाय 1000 इंटू काय तुमचा MA डिवायडेड बाय काय आहे तुमचा. काय डाऊट समजलंय का नक्की. आता NB ला कसं लिहू शकतो मी P0 मायनस PS अपॉन P0 इज इक्वल टू NB म्हणजेच काय असतो तुमचा WB अपॉन MB इंटू काय तुमचा WA इंटू काय तुमच्याकडे 1000 वरती काय इंटू 1000 इंटू MA. आलं का. आलंय का. 1000 ला 1000 गेला. P0 मायनस PS किती दिलाय 25 अपॉन P0 किती 100 इज इक्वल टू बोला WB ची व्हॅल्यू काढायची आहे. WB काढायचा आहे तुम्हाला इंटू MA ची व्हॅल्यू 18. वॉटर आहे तुमचं 18 येणार. MB ची व्हॅल्यू सॉरी 60 इंटू WA मास ऑफ वॉटर 1000 दिले ना त्यांनी 1000. बरोबर का. बोला WB काय येणार तुमचा WB इज इक्वल टू 25 इंटू 60 इंटू 1000 डिवायडेड बाय 100 इंटू 18. 2 0 ला 2 0 गेले. बरोबर का. अहो करेक्ट आहे का नक्की. इथं काय 9 जा 30 जा. बरोबर का. 3 10 जा 3 3 जा म्हणजे किती आलं 250 आणि इकडचा 0 एक आहे ना इथं 1000 चा 250 आणि 0 म्हणजे किती झाले 2500 डिवायडेड बाय 3. काय आला हा तुमचा बोला 3 8 जा 24 10 3 1 0 3.3. कसं आले कळलंय का कसं काढले कळलंय ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट किती जणांचं हे आन्सर आलेलं आहे फर्स्ट आले सेकंड नाही आलं वेगळं आलंय तुमचं काय चेक करून घ्या. हा झालाय का बोला काय आलंय आलंय का सर्वांचं हे आलंय का आन्सर आला असेल तर करेक्ट ठीक आहे काय हरकत नाही. काढून दाखवू का जमेल सेम त्याच टाइप मध्ये बरोबर तोच फॉर्म्युला आहे. हा झालाय का हा नव्हता ठीक आहे ना सोडून घेऊ एवढं काय. पहा ऑन मिक्सिंग 3 grams ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट किती ग्राम मिक्स केलाय
3 ग्राम मिक्स केलाय म्हणजे काय दिले तुम्हाला इथे WB दिलाय इन 200 ml ऑफ वॉटर. आता ml म्हणजेच किती झाले 200 ग्राम झालं बरोबर म्हणजे काय दिलाय हा WA. MA पण दिलाय वॉटर आहे म्हणून MA किती येणार 18 ग्राम. इट्स बॉइलिंग पॉइंट बिकम्स बॉइलिंग पॉइंट किती होतो त्याचा TS. ठीक आहे इफ KB फॉर द वॉटर इज KB दिलाय तुम्हाला इथे देन मोलार वेट ऑफ सोल्यूट म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट म्हणजे MB तुम्हाला काढायचं इक्वल टू क्वेश्चन मार्क. जमेल का सोल्यूशन बॉइलिंग पॉइंट बिकम्स डेल्टा TB दिला इथे हा डेल्टा TB आहे. सोडवा फॉर्म्युला काय तुमच्याकडे फॉर्म्युला काय डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. जमेल का मोलार मासच्या ऐवजी फक्त हे व्हॅल्यू पुट करायच्या कशा पा फॉर्म्युला देतो बनून डेल्टा TB इज इक्वल टू KB. बोला मोलॅरिटीचा फॉर्म्युला NB अपॉन WB सगळं ग्राम मध्ये आहे म्हणून 1000 WA इंटू वरती काय तुमचं 1000. आता NB म्हणजेच काय काय काढायचं तुम्हाला MB काढायचं आहे ना ठीक आहे डेल्टा TB इज इक्वल टू WB अपॉन MB इंटू WA इंटू काय वरती MB काढायचं आहे MA कशाला मोलॅलिटी टाकली ना बा मोलॅलिटीचा फॉर्म्युला टाकला आपण MB काढायचा MB शिफ्ट केला MBच काढायचा ना MB इज इक्वल टू काय येणार WB इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू WA सगळ्या व्हॅल्यू घेऊन येत WB दिलाय का दिलेला आहे WB 1000 दिलंय का दिलंय डेल्टा TB दिलाय WA दिलाय का WA काय दिलाय WA 200 जमेल. टेम्परेचर काय दिलंय हे सेल्सिअस मध्ये दिलंय केल्विन मध्ये तेच येणार तो काय चेंज इन टेम्परेचर आहे ना डेल्टा TB मग चेंज इन टेम्परेचर तुमचं केल्विन मध्ये असू किंवा सेल्सिअस मध्ये असू सेम असणार कसं पहा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू आताचं टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन रे 300 केल्विन किती केल्विन 300 डिग्री. मी म्हणतो समजा टेम्परेचर झालं आता आता गरम व्हायला लागलं आपण म्हणू समजा 30 डिग्री सेल्सिअस झालं किती झालं कितीने वाढलंय 3 ने वाढलं बरोबर म्हणजे हे पण कितीने वाढेल केल्विन मध्ये 3 ने वाढेल बा 30 ने नाही हे किती होईल 303 डिग्री यांच्यातला डिफरन्स 3 यांच्यातला डिफरन्स तोच तुमचा डेल्टा TB आहे डिफरन्स दोघांमध्ये सेम येणार त्याच्यामध्ये केल्विन सेल्सिअस करायची गरज नाहीये. जमेल हे करा पटकन चेंज केलं तरी तेच आन्सर येणार बाळा कशाला खेळत बसतो पा इथं KB राहिलाय पा KBची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इंटू WB इंटू डेल्टा TB इंटू इंटू 200 बरोबर 0 ला 0 गेले इथे किती आलं 18 बरोबर का 1.8 इंटू 10 18 आलं बरोबर 18 डिवायडेड बाय 100 केलं
0.6 into 3 into 1000. एकच मिनिट. अरे थांबा. थांबा थांबा, हे चुकलंय, हे चुकलं. हा डेल्टा टीबी नाही तुमचा. On mixing 3 grams of non-volatile solute in 200 ml of water, its boiling points become, म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यावरती बॉइलिंग पॉइंट वाढतोय. म्हणजे हा दिलाय तुम्हाला टीएस, टीएस दिलाय. हा काय दिलाय तुम्हाला? टीएस दिलाय. लिहिलंच नाही का? थांबा एक. बस इथपर्यंतच, हे बरोबर आहे. पहा गिवन काय काय दिलाय तुम्हाला? तो टीएस किती दिलाय? 52 डिग्री सेल्सिअस. बरोबर. कशामध्ये टाकले तुम्ही? वॉटर मध्ये. कशामध्ये टाकले? वॉटर. जर वॉटर, फक्त वॉटर असेल, फक्त काय असेल, जर त्याला काय म्हणतो आपण? टी नॉट. काय म्हणतो त्याला आपण? टीबी नॉट. काय म्हणतो त्याला आपण? वॉटर साठी बॉइलिंग पॉइंट किती? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर का? म्हणजे ह्यांच्यातला डेल्टा टीबी किती येणार? टीएस मायनस, म्हणजे 100 मायनस 100.52, 100.52 मायनस 100 म्हणजे किती आलं? 0.52 केल्विन. हा आला तुमचा डेल्टा टीबी. आता येईल का? नक्की. आता पहा, म्हणजे इथे काय येणार? केबी इंटू 3 इंटू 3 डिवायडेड बाय 0.52 इंटू डब्ल्यू ए किती होता तुमचा? 200. आता जमेल? 20 कट झाले. 6 जा 6 जा 18, 1.8, 1.8 इंटू 10, 18 डिवाइड बाय 0.52, 17.3 इंटू 2, म्हणजे इथे किती? 2 1 जा 2, 9 जा. संपला. 9 डिवाइड बाय 0.52 किती येईल तुमचं? 17.3 येणार. ऑप्शन नंबर डी. आता आले? कळले? तो टीएस होता, टीबी नाही, डेल्टा टीबी नाही. झाले? जाऊ पुढे. नेक्स्ट. The enthalpy of vaporization of liquid of molar mass is 80 gram per mole and boiling point is 127 degree Celsius is enthalpy of vaporization. Okay. Enthalpy of vaporization of a liquid of molar mass. MA दिलाय. किती दिलाय? 80 gram per mole. And boiling point. बरोबर. एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड म्हणजे डेल्टा टीबी दिलाय. किती दिलाय? इज 8 किलो कॅलरी. 8 किलो कॅलरी इज इक्वल टू 8000 कॅलरी. फाइंड आउट कॅलरी पर मोल. द इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट केबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जमल का? आता इथं ऑफ सॉल्व्हंट दिलाय ना, टीबी नॉट दिलाय. आता जमेल? फॉर्म्युला काय आपला? केबी इज इक्वल टू आर इंटू टीबी नॉट स्क्वेअर अपॉन इंटू, बरोबर का? 1000 इंटू डेल्टा एच. ठीक आहे. काय काढायचं? केबी काढायचं सर. आर ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी?
कॅलरी मध्ये दिले त्यांनी, म्हणून ती कॅलरी मध्ये घ्यायची. किती? 2 इंटू टीबी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 127 इंटू 127 इंटू एम ए किती दिलाय? डिवायडेड बाय 1000 इंटू 8000. 1 जा 100 जा ना, 81 जा 80, 100 जा 800, 8000. सोडवा. पा काय हे तुमचं 2 इंटू स्क्वेअर ऑफ 1 2 3 4 5 खाली लिहितो 1 2 3 4 5. 2 इंटू 127 चा स्क्वेअर, 127 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर किती? 49. किती आले? 4. 12 चा स्क्वेअर किती? नाही थांबा, 12 इंटू 7 84. 84 च्या दुप्पट 168, आणि 168 प्लस 4 172. बरोबर का? आणि 12 चा स्क्वेअर 144 प्लस 17, 144 प्लस 17, 144 प्लस 10 154, 154 प्लस 5 159 प्लस 2 161. आलं का? करा. 4 2 जा, हा 4च होता नाही ते, नाही तो सॉरी. 9 2 जा 18, 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 1 जा 2, डिवायडेड बाय म्हणजे किती येणार? 1 2 3 4 5 0, 1 2 3 4 5, 0.3228. संपलं. आलं का? स्क्वेअर कसा केला कळलं ना? 127 चा स्क्वेअर केला डायरेक्ट तिथे. तुम्ही म्हणाले काय कॅल्क्युलेशन केलं मध्ये? इथं 12 इंटू 7 याचा स्क्वेअर केला मी, 7 चा स्क्वेअर. ए इंटू बी. नाही कळलं? नाही कळलं? हे बघ, 32 चा स्क्वेअर करायचा. काय करणार? 2 चा स्क्वेअर 4, 3 2 जा 6, 6 2 जा 12, 1 2. 3 चा स्क्वेअर आणि प्लस 1 10. हेच केलं इथं, फक्त 3 नंबर मध्ये. याला 2 नंबर, याला 1 नंबर कन्सिडर केलं. कळलंय? काय डाऊट सुटलाय? नेक्स्ट सोडवा बरं. हा सोडवा तुम्ही. पहा, 1 gram of non electrolyte solute it dissolve in 100 grams of 2 different solvent A and B. एक नॉन वोलाटाइल सोल्यूट आहे, इलेक्ट्रोलाइट दिले ते वोलाटाइल करू. ठीक आहे, एक नॉन वोलाटाइल सोल्यूट आपण ऍड करतो. सेम होईल, काय वेगळं नाही होणार. ठीक आहे, काय करतो आपण? 1 ग्राम ऍड करतोय. 2 सोल्युशन घेतलेत आपण, सॉल्व्हंट 2 वेगवेगळे घेतलेत. एक काय तुमचा ए सॉल्व्हंट आहे, दुसरा काय तुमचा बी सॉल्व्हंट आहे. याच्यामध्ये किती सोल्यूट टाकलाय? 1 ग्राम सोल्यूट. आणि याच्यामध्ये किती ग्राम सोल्यूट टाकलाय? सोल्यूट सारखा आहे, सॉल्व्हंट तुमचा बदललाय. इन 100 ग्राम्स ऑफ 2 डिफरंट, म्हणजे ए किती आहे तुमचा? 100 ग्राम्स. कोणासाठी? हा ए साठी. आणि डब्ल्यू ए फॉर बी किती आहे तुमचा? 100च आहे. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की का? काय डाऊट इथपर्यंत? अहो काय डाऊट इथपर्यंत समजलंय? आता पहा, ह्याच्यासाठी हा काय दिला तुम्हाला? डब्ल्यू बी. ए साठी किती आहे? 1 ग्राम. आणि डब्ल्यू बी बी साठी किती आहे? 1 ग्राम. whose इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आर इन द रेशो. याचा जो इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आहे के बी फॉर ए किती आहे? 1. आणि हा बी साठी किती आहे? के बी नाही. द रेशो ऑफ देअर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीबी चा रेशो त्यांचा विचारलेला आहे. ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट टी ए अपॉन टीबी ए अपॉन टीबी बी तुम्हाला विचारलेला आहे. पहा, ए आणि बी इन रेशो 1:5. ठीक आहे, फॉर्म्युला काय आपल्याकडे? के बी इंटू एम.
जर ए साठी काढायचं आहे केबी कोणासाठी ए साठी इंटू मोलॅरिटी कोणाची डिवायडेड बाय डेल्टा टीबी कोणासाठी बी साठी केबी कोणाचा बी चा इंटू मास कोणाचं सॉरी मोलॅरिटी कोणाची इथपर्यंत काही डाऊट आता पहा हा काढायचा आहे डेल्टा टीबी फॉर ए अपॉन डेल्टा टीबी फॉर बी यांचा रेशो दिला किती 1/5 इंटू मोलॅरिटी ऑफ ए मोलॅलिटी ऑफ ए मोल्स ऑफ सोल्यूट किती आहेत 1 ग्राम अपॉन मास ऑफ सॉल्वंट किती आहे 100 ग्राम वरती काय येणार 1000 याच्यासाठी मोलॅलिटी काढली किती येणार 1 नंबर ऑफ मोल्स आहेत ना गिवन मास 1 ग्राम आपण त्याचं मोलार मास फॉर एक्झाम्पल आपण म्हणू मोलार मास किती आहे या सोल्यूटचं बरं का या सोल्यूटचं मोलार मास मी समजा म्हणलो एम कॅपिटल एम इंटू काय करायचं तुम्हाला डब्ल्यू ए इंटू वरती काय 1000 कळलंय याच्यासाठी पहा काय येईल 1 एकच टाकलंय ना इंटू 1000 तो सोल्यूट आहे ना सोल्यूट बदलला का नाही म्हणून ह्याचा सुद्धा मास काय आले का दोन्ही सारखे दोघांचा रेशो पण काय असेल आले का म्हणजे डेल्टा सॉरी टीबी ए अपॉन टीबी बी किती आला 1/5 तोच आला का संपलं कळलं काय केलंय पाहून पण समजलं असतं न असं करता पण दिलं सॉल्व्ह करून ठीक आहे चला जाऊ द्या हे कळालंय समजलंय नक्की का या सोडवा ऑन डिझॉल्विंग 3.24 ग्रॅम्स ऑफ सल्फर किती केलाय आपण डब्ल्यूबी दिलाय 3.24 ग्राम केलाय इन 40 ग्राम्स ऑफ बेन्झिन मगाशी सॉल्व्हंट तुमचं वॉटर होतं आता सॉल्व्हंट काय तुमचं बेन्झिन आहे काय दिलाय तुम्हाला डब्ल्यू ए बेन्झिन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन वॉज हायर दॅन दॅट ऑफ द बेन्झिन बाय म्हणजे डेल्टा टीबी दिला इथं किती ओरिजिनल पेक्षा नुसत्या बेन्झिन पेक्षा सोल्युशनच्या कितीने जास्त आहे 0.1 व्हॅल्यू फॉर बेन्झिन केबी ची व्हॅल्यू दिली केबी किती आहे तुमचा 2.53 कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला तुम्हाला म्हणजे SX या एक्स ची व्हॅल्यू किती आहे इन शॉर्ट तुम्हाला इथं MB इक्वल टू क्वेश्चन मार्क असं विचारले एवढंच सल्फर साठी म्हणजेच MB काढायचं याच्यामध्ये जमेल का फॉर्म्युला काय तुमचा इज इक्वल टू KB इंटू M डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू NB अपॉन बोला WA इंटू 1000 बरोबर का NB म्हणजेच काय KB इंटू WB अपॉन MB इंटू WA इंटू 1000 MB काढायचं आहे ना मग MB इक्वल टू काय आला KB इंटू WB इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू WA KB दिलाय का दिलाय KB WB दिलाय का दिलाय WB किती दिलाय WB 3.24 ग्रॅम WB पण दिलाय 1000 दिलाय डेल्टा TB दिलाय का दिलाय डेल्टा TB WA दिलाय का दिलाय WA 40 ग्राम जमेल का सरळ कॅल्क्युलेशन सोडवा पटकन बोला आलं का पा MB इज इक्वल टू KB ची व्हॅल्यू किती 2.53 इंटू WB किती 3.24 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू WA 40 बोला
2.53 into 324 divided by सगळीकडचे पॉइंट घालू चला 253 into 324 divided by 81 into 4 आलं का? पॉइंट शिफ्ट केले, वरचे 2 चे केले, खाली 2 चे केले, हे 2 0 हे 2 आले, समजलंय? बोला 4 1 जा 4 किती जा 4 8 जा 1 जा 1 जा आलं का? काय केलं? इकडे सोडवत बसले ना तुम्ही, हुशार माणसं आहे तुम्ही. इथं कल 81 ला 81 जात होतं ना. झालंय? अहो झालं का? घ्या मग. सोडून आणायचा हा प्रॉब्लेम. काय आपल्याकडे पहिल्यांदा फ्रीजिंग पॉइंट काय असते सांगा. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय? 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर फ्रीज नाही होत. 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर फ्रीज व्हायला सुरू होतं, त्याला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट. ठीक आहे. जर असं असेल 0 डिग्री सेल्सिअस, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की तुम्ही फ्रीजर मध्ये बर्फ ठेवलाय, पाणी ठेवलंय, सॉरी फ्रीजर मध्ये काय केलं तुम्ही? पाणी ठेवलंय. ठीक आहे. हळूहळू टेम्परेचर ड्रॉप होईल ड्रॉप होईल ड्रॉप होईल. ज्या वेळेला टेम्परेचर किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस. मी केल्विन म्हणत नाही. 0 डिग्री केल्विन 0 डिग्री सेल्सिअस वेगळं. ठीक आहे. 0 डिग्री सेल्सिअसला येईल त्यावेळेला काय होईल? फॉर एक्झाम्पल असं तुम्ही ट्रे ठेवला आणि ट्रे मध्ये बर्फ आहे, तर काय होईल? वरच्या लेअर मध्ये तुम्हाला बर्फ दिसेल, पण खाली मात्र काय असणार तुमचं? पाणी. असं तुम्ही असं बोट जर टाकलं तर खाली तुम्हाला पाणी लागेल, वरती मात्र सगळा बर्फ. ठीक आहे. आधी वरची लेअर फ्रीज होते, हळूहळू हळूहळू जसं जसं टेम्परेचर ड्रॉप होत जाईल तसे तसे काय होणार आहे? हे फ्रीजिंगचं प्रमाण वाढत जाणार आहे. कळतंय? कळतंय? आणि ज्या टायमिंगला हे फ्रीज होणं चालू झालं दॅट इज हे टेम्परेचर, याला म्हणायचं त्याचा फ्रीजिंग पॉइंट. कळाले? समजलंय का? आता फ्रीजिंग होतं म्हणजे नक्की काय होतं पहा. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की आपल्याकडे असे कंटेनर आहेत, दोन कशाला घेतले? एकच घ्या, एकाचीच गरज आहे, सांगतो नंतर. समजा हे मॉलिक्युल्स आहेत असे लांब लांब आहेत. जसं जसं टेम्परेचर ड्रॉप होत जातं, टेम्परेचर काय होत जातं? ड्रॉप होत जातं, म्हणजे कमी कमी होत जाईल. ठीक आहे. तसं काय होतं? हे मॉलिक्युल सगळे जवळ येतात. काय होतात? एकमेकांच्या, हा आता होईल ना लगेच तुला, जवळ येतात. थंडी वाजायला लागते ना त्यांना, ते काय होतात? एकमेकांच्या जवळ येतात. कोण? मॉलिक्युल. बावळट, लगेच नको जाऊ स्वप्नात. हकीकत मी एकटाच तू. काय डाऊट? हे मॉलिक्युल काय होतात? जवळ येतात. आणि ते जर जवळ 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 आले तर कन्व्हर्जन त्यांचं काय होतं? लिक्विड टू सॉलिड मध्ये. म्हणजे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? आईस मध्ये, किंवा ते फ्रीज होतात. कशाचे मॉलिक्युल होते हे? वॉटरचे. कळलंय? कळलंय का? आणि हे कोणत्या टेम्परेचरला चालू होतं? स्टार्ट्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस. कोणासाठी? फॉर वॉटर. आता काय केलंय पहा आपण. पाणी होतं का? होतं. आता मी काय करतो, त्याच्यामध्ये त्या असलेल्या पाण्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकले. काय ऍड केले मी? याला पण काय करायचं? आपल्याला फ्रीजच करायचंय. काय करायचं याला सुद्धा? आधी फ्रीजिंग ला काय होत होतं? मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येत होते आणि त्यांचं फ्रीजिंग होत होतं. इथे सुद्धा मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येणार आहे. कोणाचे? वॉटरचे. फ्रीजिंग कोणाचं होत असतं? वॉटरचं. नॉन व्होलाटाईल पार्टिकलचं होत. फॉर एक्झाम्पल काय करायचं? शुगर घ्यायची, साखर पाण्यात टाकायची आणि त्याला फ्रीज करायचं. फ्रीज वॉटर होतं, शुगर नाही तुमचे फ्रीज होत. ठीक आहे. किंवा मग तुम्ही डिझॉल्व्ह केलं,
शुगर डिझॉल्व्ह होते म्हणजे काय, त्याची साईज कमी होते. शुगर लिक्विड मध्ये कन्वर्ट होत नाही, ते सॉलिडच असते, फक्त पार्टिकलची साईज काय होते, छोटी छोटी होत जाते. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणून वेपर होत आणि वॉटरचे होतात, शुगरचे नाही होत. सेम वे फ्रीजिंग कोणाचं होणार आहे इथे, वॉटरचं. फ्रीजिंग कोणाचं होणार आहे. आता ज्यावेळेस वॉटरचे मॉलिक्यूल फ्रीज होण्यासाठी गरजेचं काय, ते एकमेकांच्या, पण त्यांच्या मध्ये कोण आहेत, हे पार्टिकल आहेत ना. ते काय करतात, ते त्यांना जवळ येण्यापासून अपोज करतात. काय करतात, ते दोघात तिसरा. ठीक आहे, काय करतात ते अपोज करतात. ते कोणते पार्टिकल्स, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग ते इझिली जवळ येतील का, कळतंय. म्हणून काय करावं लागेल, टेम्परेचर अजून कमी करावं लागेल. खूप कमी केलं की मग ते काय होतील, एकमेकांच्या जवळ येतील. म्हणून इथे काय होणार आहे, स्टार्ट्स फ्रीजिंग ॲट टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस. आलं का. का बरं, बिकॉज ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग कितीला होईल ते डिपेंड, तुम्ही किती सोल्यूट टाकले. थोडं टाकलं -1, जास्त टाकलं -2, -3, डिपेंड किती नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकले त्याच्यावर, त्याच्यातच राहतं. हो ऑब्विसली. ठीक आहे, आले समजले. आधी फ्रीजिंग पॉइंट किती होता, नॉन व्होलाटाईल सोल्यूट मुळे किती झाला, 0 पेक्षा कमी. हे जे झालंय यांच्यातला जो डिफरन्स आहे, याला म्हटलं जातं डेल्टा टीबी. सॉरी याला म्हणतात डेल्टा टीएफ. काय म्हणतो त्याला, डेल्टा. आणि डेल्टा टीएफ म्हणजेच काय असतं तुमचा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन, आलं का, अहो आले का, काय डाऊट, समजलंय, कळलंय नक्की. नॉन व्होलाटाईल सोल्यूट मुळे काय होतं, वेपर प्रेशर कमी. वेपर प्रेशर कमी झालं की काय होतं, फ्रीजिंग पॉइंटचं डिप्रेशन. समजलंय, कळलंय का. फ्रीजिंग पॉइंट कमी होतं किंवा त्याचं काय होतं, डिप्रेशन इन फ्रीजिंग. कळलंय नक्की का. म्हणजे सोल्युशनचा काय असणार, फ्रीजिंग पॉइंट कमी, सोल्युशनचा काय असणार, कमी, आणि प्युअर सॉल्व्हंटचा जास्त असणार. समजतंय का. कशामुळे झाले हे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट मुळे. कशामुळे झाले, नॉन व्होलाटाईल. नक्की का, समजलंय. आता पहा, फॉर एक्झाम्पल काश्मीरमध्ये वगैरे बर्फ साठतो, माहिती ना, साठतो का राजस्थानला साठतो, काश्मीरमध्ये साठतो. बर्फ असतो तुमच्याकडं, अभिनंदन. पाणी आहे तुमच्याकडं, बर्फ आहे. ठीक आहे, पहा काय होतं काश्मीरमध्ये, सगळ्या रस्त्यांवरती वगैरे बर्फ साठलेला असतो, किंवा ज्या कोल्ड कंट्रीज आहेत स्वित्झर्लंड वगैरे, तिथे काय होतं, रस्त्यावरती बर्फ साठतो. मग ते काय करतात लोक, बर्फ काढण्यासाठी त्याच्यावरती मीठ टाकतात. काय करतात, त्याच्यावरती मीठ किंवा कोणताही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ते टाकतात त्याच्यावरती. शक्यतो मीठ काय केलं जातं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलं जातं. आता होतं काय पहा, त्याच्यामुळे काय, सगळा स्नो आहे ना, एक प्रकारे वॉटर आहे. कितीला फ्रीज होतं, 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार, तो फ्रीजिंग पॉइंट येणार. समजतंय नक्की. म्हणजे ह्याच्यात काय होतं, अर्ध सॉलिड मध्ये असतो आणि अर्ध लिक्विड मध्ये. म्हणजे एकतर तो लिक्विड कडे जाऊ शकतो, किंवा याच्या कमी गेलं तर सॉलिड, ह्याच्या जास्त गेलं तर, म्हणजे इथं काय होतं, मेल्टिंग पॉइंट म्हणा किंवा फ्रीजिंग पॉइंट म्हणा. समजते, आईसचा मेल्टिंग पॉइंट किंवा वॉटरचा हाच आहे. कळतंय, आले लक्षात, समजलंय का. आता पहा, काश्मीरमध्ये काय झालंय, बर्फ पडलाय. टेम्परेचर जे आहे ते झाले तुमचं -5 डिग्री सेल्सिअस. थंडी वाजतीये. किती झालंय टेम्परेचर, किती झाले, मायनस, सर्दी झाली. किती झाले टेम्परेचर, -5 डिग्री सेल्सिअस. सगळं वॉटर कशामध्ये कन्वर्ट झाले, आता आईस मध्ये झाले. स्नो म्हणण्यापेक्षा आईस म्हणू आपण. इट इज अ काइंड ऑफ प्रेसिपिटेशन. ही स्टेट आहे, वेगळं आहे. काय झालं, सगळं आता वॉटरचं कन्व्हर्जन आईस. आता आपल्याला तो सगळा बर्फ काय करायचा आहे, काढायचा आहे. बर्फ काय करायचा आपल्याला, काढायचा. आपण काय केलं, हा जो आईस तयार झालाय, या आईस वरती काय ऍड केला आपण,
सॉल्ट ऍड केलं. काय ऍड केलं आपण? सॉल्ट. सॉल्ट ऍड केल्यावरती होणार काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे आधी जो 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होत होता, आता त्याच्यापेक्षा कमीला फ्रीज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे टेम्परेचर आईसचं जे 0 डिग्री होतं आता किती होईल? -1 ला येईल. नंतर तो कितीला येईल? मायनस. नंतर किती येईल? मायनस. असं करत करत कितीला येईल? -5 डिग्री. जे की काय तुमचं आहे का ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर. आता ऍटमॉस्फिअर मधलं टेम्परेचर किती आहे? -5. म्हणजे आधी जो बॉइलिंग फ्रीजिंग पॉइंट किती होता? 0 डिग्री सेल्सिअस. आता किती झाला तो? म्हणजे आधी ज्या वेळेला कंडिशन नॉर्मल होतं त्यावेळेला इथे अर्ध पाणी आणि अर्ध वॉटर होतं, बरोबर का? आता पाणी आणि वॉटरची कंडिशन कुठे येणार? म्हणजे इथे काय होणार? थोडा थोडा तो मेल्ट होत जाणार. काय होणार इथे? आणि तसं आपण आईस बाहेर काढणार तिथला. कसं? बाय ऍडिशन ऑफ सॉल्ट. कळलंय? समजलंय का? अजून एक एक्झाम्पल. आईस्क्रीम खाता का? आईस्क्रीमची गाडी येते, ती कुल्फीची गाडी येते, कुल्फीवाला. त्याच्यामध्ये काय असतो? कंटेनर असतो ना बर्फाचा. त्या बर्फाच्या कंटेनर मध्ये बर्फ असतो आणि त्याच्यावरती तो काय करतो? मीठ टाकून येतो, आणतो. मीठ टाकल्यामुळे काय होतं? त्याचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट होतं. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट झाल्यामुळे तो बर्फ लवकर वितळणार नाही, म्हणून तो बर्फ जास्त वेळ टिकेल, कुल्फी तुमची जास्त वेळ टिकेल. कळतंय का? कन्सेप्ट कळली का? नक्की आले लक्षात? या पुढे चला. काय आपल्याकडे? नॉर्मल फ्रीजिंग पॉइंट. टेम्परेचर ऍट विच रेट ऑफ मेल्टिंग ऑफ सॉलिड इज इक्वल टू रेट ऑफ फ्रीजिंग ऑफ लिक्विड इज सेम इज नोन ॲज फ्रीजिंग पॉइंट किंवा नॉर्मल फ्रीजिंग पॉइंट. ते टेम्परेचर ज्या वेळेला काय होते? रेट ऑफ मेल्टिंग आणि रेट ऑफ फ्रीजिंग इक्वल होतं 0 डिग्री सेल्सिअस. आईस मेल्ट पण होतो आणि वॉटर फ्रीज पण होतो. त्याला काय म्हणतो आपण? फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट काय म्हणतो त्याला आपण? त्याचा किंवा द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड लिक्विड फेज बिकम्स. दोघांचं वेपर प्रेशर काय होईल ज्या वेळेला? इक्वल. त्याला काय म्हणायचंय? काय म्हणायचं त्याला? फ्रीजिंग पॉइंट. इथपर्यंत काही डाऊट? फ्रीजिंग पॉइंट कळलंय का? फ्रीजिंग पॉइंट कळलंय? ठीक आहे, चालतंय. उद्या येताना इथपर्यंत काय करायचं? व्यवस्थित वाचून यायचं. बाकीचं जे आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, आता वेळ संपली आपली. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित लिहायचे, वाचून यायचे. उद्या डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपलं चालू होईल. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मोटिक प्रेशर, दोन्ही पॉइंट संपवायचा आपण उद्या प्रयत्न करूया. ठीक आहे, चालेल. भेटूयात उद्या. थँक्यू.